व्यवसाय 5-6 वर्षानंतर जेव्हा एक चांगल्या स्टेजला आला, त्यावेळेला आम्ही संतकृपा महिला गृहउद्योग असं रजिस्ट्रेशन करून त्याची आम्ही प्रोडक्शन रेंज वाढवली प्रॉडक्टची आणि तसं-तसं आम्ही बदल करत गेलो. ज्यावेळेला 2013-14ला आम्हाला पर्यंत आम्ही दारोदार फिरून डोर टू डोर आम्ही सेल करत होतो, मी आणि माझा भाऊ. त्यानंतर आम्हाला असं लक्षात आलं, की आपल्याला याच्या पुढची एक प्रोसेस करावी लागेल. थोडं होलसेल ब्रँडिंग वगैरे करणे याच्यात गेलो. परंतु त्यावेळेला आम्हाला फारसं काही यश आलं नाही. कारण मार्केटमधल्या मोठमोठ्या कंपन्या, त्यांचं पॅकेजिंग, त्यांचे रेट किंवा या सगळ्या गोष्टी बघून मग आम्हाला खूप असं म्हणजे जे दुकानदार आम्हाला तेवढा प्रतिसाद देत नव्हते. कंटाळलो आम्ही. बऱ्याचदा अडचणी आल्या आम्हाला. जेव्हा आमच्या हे लक्षात आलं, की लोकांना टेस्ट हवी आहे, परंतु त्यांची मानसिकता लोकांची जर आपल्याला बदलायची असेल, की बाबा एक महिला गृहोद्योगचे जे प्रॉडक्ट आहे आणि ते प्रॉडक्ट हे अशा पद्धतीने येतंय आणि पॅकेजिंगच्या अभावी फक्त आपलं प्रॉडक्ट विकलं जात नाहीये. मग आम्ही थोडंसं जरा वेगळ्या पद्धतीनं विक्री व्यवस्था करायचं ठरवलं. कारण काय आहे, बऱ्याचदा आम्ही बघितलं, की जे ग्राहक आहेत किंवा जे कस्टमर आहेत, ते बाहेरगावी गेल्यानंतर, फिरायला गेल्यानंतर किंवा गावाला गेल्यानंतर म्हणजे काहीही नसताना खूप चांगल्या पद्धतीनं आनंदाने राहतायत, खातायत, पितायत आणि त्यांना ते आवडतंय. एक वातावरणाचा तो एक फरक आहे. तो आमच्या लक्षात आल्यावर आम्ही काही असं एक आमची सुरुवात झाली वाईमधून. वाईला आम्ही काही स्टॉल चालू केले. म्हणजे महाबळेश्वरला वगैरे पर्यटक जे फिरायला येत होते आणि त्यांना ते आवडायचं, की साधं पॅकेजिंग जो प्रॉडक्ट आम्ही इथं ₹10 ला विकत होतो आणि तोच प्रॉडक्ट आम्ही वाईला अगदी ते ₹15 ला सुद्धा आनंदाने घेत होते आणि इथं आम्हाला ₹10 ला त्याचा प्रॉब्लेम येत होता विक्रीला. सो आमच्या लक्षात आलं, की व्यक्ती तीच आहे, फक्त मानसिकता बदलतीये, की जर गावचं प्रॉडक्ट, घरचं प्रॉडक्ट त्या वातावरणात विकलं तर त्याची व्हॅल्यू वाढते आणि त्याचं एक वेगळंच लोकांच्या मनात त्याचे तयार होतं. इथं आम्हाला तो भरपूर प्रॉब्लेम आला. सो असा तो एक प्रवास आहे. खूप मोठा आहे. 25 वर्ष झाली आज आमच्या ह्या उद्योगाला आणि हँडमेड मसाले ज्यावेळेला सुरुवात केली, त्यानंतर तर मग काही प्रश्नच नाही. आमची मोठी स्टोअर चेन आता उभी आहे. 100हून अधिक आमचे स्टोअर आहेत.